तर ज्या पद्धतीनं CGPला मोठ्या प्रमाणामध्ये युवकांची पसंती दिसली होती, टीका देखील काही ठिकाणी होते की एवढी मोठ्या प्रमाणामध्ये लोक त्या कार्यक्रमाला उपस्थित नव्हते. तरुणाईंचं वयसुद्धा त्या प्रमाणात छोटं असतं, त्यामुळे काही अंशी तरुण रस्त्यावरती आलेले दिसले नाहीत. परंतु ह्या एकूण पार्टीकडं आणि त्यांच्या आंदोलनाकडं, त्यांच्या भविष्याच्या विस्ताराकडं आपण कसं बघताय? असं आहे की CGP म्हणजे कॉकरोच जनता पार्टी. या कॉकरोच जनता पार्टीचं कालचं आंदोलन, पहिलं आंदोलन जे होतं ते विद्यमान सरकारच्या विरोधात होतं. नीट परीक्षेमध्ये जवळजवळ 22 लाख तरुणांचं जे काय नुकसान या सरकारनं केलं, शिक्षण मंत्री धर्मेंद्र प्रधानांनी केलं, त्याच्या विरोधात आवाज उठवणारं अशा पद्धतीचं ते कालचं आंदोलन होतं. हे आंदोलन 100% सक्सेस झालेलं आहे. परंतु गोदी मीडियानं हे आंदोलन कुठेही दाखवलेलं नाही. छोट्या छोट्या गोष्टीसुद्धा लाईव्ह दाखवणारे मीडियाचे लोक, मग ते इलेक्ट्रॉनिक मीडिया असतील किंवा प्रिंट मीडिया असतील, या मीडियानी जाणीवपूर्वक या आंदोलनाकडे दुर्लक्ष केल्यामुळं हे आंदोलन यशस्वी झालं नाही असं म्हणणं म्हणजेच ते आंदोलन यशस्वी झालंय एवढे सगळे प्रकार करून हे त्याचं उत्तर आहे. अर्थात माझी पहिल्या दिवसापासून हीच प्रतिक्रिया आहे की उद्या ही पार्टी म्हणजे कॉकरोच जनता पार्टी ही उद्या विद्यमान सरकारला पर्याय ठरू शकेल का, असं जर मला विचारलं कोणी किंवा आपण म्हणताय त्या पद्धतीनं, या संदर्भामध्ये इतक्या लवकर मतप्रदर्शन करणं हे खूप घाईचं होईल. महाराष्ट्राचं कल्चर वेगळं आहे. तामिळनाडूमध्ये झालं म्हणून लगेचच महाराष्ट्रामध्ये होईल असं समजण्याचं कारण नाही आणि होणार नाही असंही समजून घेण्याचं काही कारण नाही. परंतु या गोष्टीला थोडा वेळ लागेल आणि त्यानंतरच काय नेमकं घडेल हे आपल्याला ठरवता येईल. असं आहे की भारतीय जनता पार्टीचं जे धोरण आहे की या देशामध्ये फक्त आणि फक्त आपला भाजपाच पक्ष राहिला पाहिजे, अशा प्रकारचा त्यांची जी वाटचाल सुरू आहे, त्यातलाच हा भाग एकनाथराव शिंदेंना प्रत्येक ठिकाणी डावलणं, जाणीवपूर्वक त्यांचं ह्युमिलेशन करणं, जाणीवपूर्वक ठरवून ठायी त्यांना डावलणं, त्यांचा अपमान करणं, त्यांच्या लोकांना आपल्या पक्षात घेण्याचा प्रयत्न करणं, त्यांच्या पक्षाच्या लोकांची जाणीवपूर्वक कामं अडवून ठेवणं, हा प्रकार भारतीय जनता पार्टीनं जाणीवपूर्वक सुरू केलेला दिसतोय. याचं कारण असं आहे की सध्या अजितदादा यांचा दुर्दैवी अपघात झालाय, निधन झालंय. त्यामुळं त्या पक्षामध्ये अजितदादांच्या ताकदीचा कोणीही नेता हा भाजपबरोबर संघर्ष करू शकेल असा नेता नाही. एकनाथ शिंदे यांना सातत्यानं भाजपा डावलण्याचा प्रयत्न करते, परंतु आपण बघितलं असाल की बच्चू कडू सारख्या एका प्रहार संघटनेला आपल्याबरोबर घेऊन एकनाथराव शिंदे सातत्यानं स्वतःची ताकद वाढवण्याचा प्रयत्न करतायत आणि तीच भाजपाच्या दृष्टीनं अडचणीची गोष्ट ठरते. आणि म्हणून भाजपा जाणीवपूर्वक एकनाथ शिंदेना जाणीवपूर्वक ह्युमिलेशन करून त्यांचा कुठेतरी संयमाचा स्फोट होण्याची वाट बघणं किंवा तो स्फोट व्हावा अशा प्रकारची भाजपाची व्यूहरचना दिसते. जेव्हा एका पक्षाचे 2 पक्ष निर्माण होतात त्यावेळेला नेतृत्व देखील 2 निर्माण होतात. सध्या आपण राष्ट्रवादीची परिस्थिती बघितली तर अशा पद्धतीचं आहे की अजितदादा सध्या नाही आहे, दुसरे राष्ट्रवादी आहे. भारतीय जनता पार्टी अशा वेळेला आगामी निवडणुकीच्या पूर्वीपर्यंत काही वेगळी खेळ खेळू शकेल, काही आमदार आपल्या बाजूला ओढवू शकेल. असं आहे की भारतीय जनता पार्टी प्रत्येकाला आपला पक्ष वाढवण्याचा अधिकार आहे, परंतु तो पक्ष वाढवत असताना आपल्या मित्रांचा विश्वासघात करून, आपल्या मित्रांचीच माणसं चोरी करून, आपल्या मित्रांच्याच माणसांना आपल्याबरोबर घेऊन ही जी पक्ष वाढवण्याची पद्धत जी भाजपाची आहे, ही पद्धत पक्षवाढीकरता म्हणून योग्य नाही, तर
याच्यामध्ये सातत्यानं विश्वासघात दिसतो. मित्राबरोबर मित्रासारखं वागण्याच्या ऐवजी एखादा आपला दिलदार शत्रू परवडला पण हा मित्र नको अशी मित्रांना म्हणण्याची वेळ आणणं हे मला वाटतं आपल्या भारतीय राजकारणाच्या दृष्टीने योग्य आहे असं मला वाटत नाही. पण भाजपा मात्र हा प्रकार सातत्यानं करतोय. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव.